गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. या आनंदाचा अविभाज्य भाग म्हणजे सुबक रेखीव गणेश मूर्ती. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापूर हे ठिकाण तर जगप्रसिद्ध गणेश मूर्ती निर्मितीचं केंद्र मानलं जातं. येथील कारागिरांच्या कौशल्यातून घडलेल्या गणेश मूर्ती केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आणि परदेशातही पोहोचतात. गणेशोत्सवाला अवघा 1 महिना शिल्लक असताना हमरापूरमध्ये कलाकारांची लगबग वाढली होती. घराघरात सुरू असलेले हे काम स्थानिक युवक युवती आणि महिलांना रोजगार देत आहे. पाहूया पेणमधील या मूर्तिकारांची भक्तिमय धावपळ आणि जगभर पोहोचणाऱ्या गणेश मूर्तींचा प्रवास. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या हमरापूर इथले गणपती जगप्रसिद्ध असून इथल्या गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते. गणेशोत्सवाला आता अवघा 1 महिना शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे गणेश मूर्ती घडवण्यासाठी पेणमधल्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. सर्वप्रथम आम्ही कच्ची मूर्ती करतो, त्यावेळेस आमचं प्लास्टर काम म्हणजे आम्ही गणपती मूर्ती काढतो, त्यानंतर त्याला पॉलिश काम करतोय. सुकल्यानंतर पॉलिश केल्यानंतर रंगरगटीचं काम म्हणजे त्याला पॅच कलर भरतो. असे जे भरलेले आहेत आम्ही, हे सगळे पॅच कलर आम्ही भरलेले आहेत. त्यानंतर त्या शेडिंग होतो, त्या मूर्तीची शेडिंग झाल्यानंतर त्या मूर्तीला लिखाई होते, म्हणजे डोळ्याचं काम सुंदरता ते प्रत्यक्षात तुम्ही पाहताय. असं आमचं एक त्या भगवंताने परमेश्वराने आम्हाला दिलेली देणगी आहे की आम्ही सुंदर गणपतीचे काम करतो आणि घडवतो. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यासाठी मज्जाव करण्यात येत असला तरी सुद्धा छोट्या आणि मोठ्या मूर्तींसाठी पीओपीचा वापर सर्रासपणे सुरू आहे. अनेक गणेश मूर्ती या 4 फुटांपासून 20 फुटांपर्यंत असतात. हमरापूर इथेही गणेश मूर्तींचं काम वर्षभर सुरू असतं. जवळजवळ प्रत्येक घरात गणपतीची मूर्ती बनवणं सुरू असतं. त्यामुळे इथले युवक युवती स्त्रियांना घरात बसूनच मोठ्या प्रमाणावर रोजगारही प्राप्त झाला आहे. मी 20 वर्षापूर्वी मी दुसऱ्यांना पण ट्रेनिंग देतो. असं असं करायचं. नवीन कारागीर पण येतो इथे कामाला, त्यांना पण शिकवतो. लेडीज पण हल्ली यायला लागल्यात, त्या पण काम करतात. त्याच्यामुळे आता सर्वांना रोजगार भेटलेला आहे. याच्यामुळे बाहेर जायची गरज नाही कोणालाच. पहिल्यांदा ती मॉडेल टाकायला लागते. तर मॉडेल पाडल्यानंतर त्याच्यावर लब्बर होतो. लब्बर पाडल्यानंतर साच्यानंतर कास्टिंग करून ती मूर्त निघतं बाहेर. त्याच्यानंतर आम्ही पॉलिश, टचअप, कलर म्हणजे डिस्टेम्पर, बॉडी कलर हे मारून नंतर कलरला येतोय. म्हणजे पॅच कलर बोला, गोल्डन बोला, वॉर्निश बोला, आखणी काम, शेडिंग हे सर्व होते. त्याच्यानंतर मूर्त पूर्ण ओके होऊन प्रत्येकाच्या घरी जाते. इथे आम्ही घरगुती गणपती घेण्यासाठी इथे आलोय आणि इथे कलर यांचे खूप चांगल्या प्रकारचे असतात आणि कलर हे मस्त जसं आपण सांगू त्या पद्धतीने आपल्याला आकर्षित मूर्ती बनवून देतात आणि कलर मारून देतात. आणि आमच्या गावातनं जास्तीत जास्त लोक या हमरापूरमध्ये येतात आणि खूप पद्धतीने आणि भाव पण कमी दरामध्ये हे लोक देतात. खरं तर पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी शाडूची मूर्ती अतिशय गरजेची आहे. परंतु शाडूची मूर्ती ही वजनानं जड असते. त्यामुळे मोठ्या मूर्ती शाडूच्या बनवता येत नाहीत आणि त्यांची वाहतूक करतानाही मोडतोड होण्याची शक्यता असते. शाडूची मूर्ती महागही पडत असल्यानं पावसाळ्यात शाडूची मूर्ती वाळण्यासाठी जास्त दिवस लागतात आणि त्यामुळे दिवसेंदिवस शाडूच्या मूर्तींची संख्या कमी होत असतानाचं चित्र दिसते आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी नैनिश एंटरप्राइजेस, रायगड.